माननीय अजितदादांच्या घटनेचे व्हिडिओ माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मागितलेले असता त्यांना ते विमानतळ अथॉरिटीने नाकारलेले आहे। मुळामध्ये यातलं सत्य का समोर येऊन देत नाही हे फार मोठं गूढ आहे आणि मग त्याच्यामुळे आमचा हा घातपाताचाच घटना आहे ही संशयाची धुरी अत्यंत बळकट होताना दिसते। माजी नागरिक हवाई मंत्री जे आहेत राममोहन नायडू यांनी खरंच राजीनामा दिला पाहिजे, कारण का आज 25 दिवस होऊन सुद्धा जर तुम्ही कुठलंच घटनेचे पुरावे अहवाल समोर ठेवत नसाल तर मला वाटतं हे फेल्युअर आहे। म्हणजे सत्तेतील एक मोठा राजकीय नेता जो राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्या घटनेचे कुठलेच ठोस पुरावे जनतेसमोर ठेवले जात नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे हे जे काही फुटेज आहे हे तातडीने तपास अधिकाऱ्यांनी जी काही प्रेस आपण कॉन्फरन्स घेतो किंवा बुलेटिन असतं त्याच्यामध्ये जनतेला आम्हाला सांगणं गरजेचं आहे। त्या दिवशी अजितदादा कसे गेले, कशा कुणा कोण सोबत होते, कुठे गेले आणि या सगळ्या गोष्टी, ही घटना अपघात नसून घातपात आहे का घातपात नसून अपघात आहे याचे पुरावे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्रातील कुठलीही व्यक्ती स्वस्थ बसणार नाही। आतापर्यंत संयम ठेवला होता, जर या पुढे अशीच यांची तपासाची दिशा राहिली आणि पुरावे समोर न आणण्याची वृत्ती राहिली तर महाराष्ट्र तुम्हाला पेटलेला दिसेल।